नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार पुन्हा तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत करतो सुगत स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पर्सेंटेजमध्ये एक नवीन आणि महत्त्वाच्या टाइप बघणार आहोत. तो टाइप विद्यार्थ्यांना नेहमी परीक्षेमध्ये कन्फ्यूज करत असतो. चला तर मग त्या टाइपची सुरुवात आपण या प्रश्नापासून करूया. सगळे विद्यार्थी मित्रांनो बोर्डवर या. ठीक आहे. चला लक्ष द्या. पहिला प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, की A चे उत्पन्न B च्या उत्पन्नापेक्षा 30% नी जास्त आहे. तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नाच्या किती टक्क्यांनी कमी आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या विद्यार्थ्यांनो सगळ्यांनी बोर्डवर. हं. ठीक आहे. काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो, की हं. इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. जसे हे 2 पर्सन A आणि B. ओके. तर A चे उत्पन्न B च्या उत्पन्नापेक्षा 30% नी जास्त आहे. B च्या उत्पन्नापेक्षा B जर 100% असेल तर A किती असेल 130%. ओके. कारण इथे म्हटलं आहे की 30% नी जास्त आहे. तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नाच्या किती टक्क्यांनी कमी आहे आणि ठीक आहे, किती टक्क्यांनी कमी आहे. तर लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, अशा प्रॉब्लेममध्ये काय करायचं लक्ष द्या. काय म्हणून राहिले, की B चे उत्पन्न A च्या उत्पन्नाच्या किती टक्क्यांनी कमी आहे. ठीक आहे. जर कमी म्हटलं विद्यार्थ्यांनो, हे नोट डाउन करून घ्या तुमच्या बुकमध्ये. जर कमी म्हटलं विद्यार्थ्यांनो, ठीक आहे, तर काय करायचं, व्हॅल्यू जे संख्या आहे मोठी घ्यायची. संख्या मोठी घ्यायची. ठीक आहे. एवढं कळलं. जर किती टक्क्यांनी जास्त आहे म्हटलं, जास्त आहे, अशा प्रश्नामध्ये किती टक्क्यांनी जास्त आहे म्हटलं विद्यार्थ्यांनो, तर काय करायचं, तर काय करायचं, की जे जे कोणती संख्या असेल ती लहान घ्यायची. लहान घ्यायची. ठीक आहे. आजचा हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे विद्यार्थ्यांनो. हा तुम्ही नोट डाउन करून ठेवून द्या आपल्या बुकमध्ये. ठीक आहे. तसं तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आज प्रॅक्टिस होऊनच जाणार, की कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करून राहिलो म्हणून. तर या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. काय म्हणून राहिले, A चे उत्पन्न B च्या उत्पन्नापेक्षा 30% नी जास्त आहे. तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. आता बघा, कमी म्हटलं तर ह्या दोघांमधली जी व्हॅल्यू आहे त्यातलं बघायचं की संख्या मोठी घ्यायची. म्हणजे कमी म्हटलं तर संख्या मोठी. आता मोठी घ्यायची, लहान घ्यायची, कुठे घ्यायची बघा. इकडे बघा, हे असते न्यूमरेटर, हे असते डिनॉमिनेटर. याला काय म्हणतात मराठीमध्ये, छेदक म्हणतात आणि हे काय असते, छेद असते. ठीक आहे. एवढं तर तुम्हाला माहित आहे मराठीमध्ये. ठीक आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. पहिले आपण ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. ए आणि बी चे उत्पन्न आपल्याला माहित झालं. ठीक आहे. तर यांचा डिफरन्स किती आहे विद्यार्थ्यांनो, यांचा डिफरन्स आहे 30% चा डिफरन्स आहे. ओके. आता आता काय करायचं आहे, काय म्हणून राहिलं, की A चे उत्पन्न B च्या उत्पन्नापेक्षा 30% ने जास्त आहे. तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. आता इथे कमी म्हटलं ना, तर ह्या दोघांमधून जी व्हॅल्यू मोठी आहे त्याला खाली लिहायचं, म्हणजे त्याला छेदात लिहायचं, म्हणजे त्याला न्यूमरेटर मध्ये लिहायचं. ठीक आहे. तर बघा, कमी आहे म्हटलं तर मोठी संख्या कोणती आहे 130. तर आपण याला खाली लिहू इंटू 100. इंटू 100. कळलं काय एवढं? कळलं विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. बघा, A चे उत्पन्न B च्या उत्पन्नापेक्षा 30% नी जास्त आहे. तर दोघांचा डिफरन्स किती आला, 30. ओके. मग काय म्हटलं, की B चे उत्पन्न A च्या उत्पन्नाच्या किती टक्क्यांनी कमी आहे. कमी म्हटलं तर जी संख्या मोठी आहे ते घ्यायची कुठे, खाली डिनॉमिनेटर मध्ये. कुठे, डिनॉमिनेटर मध्ये. मध्ये. ठीक आहे. हे पण सेम डिनॉमिनेटर मध्ये. ठीक आहे. म्हणजे इथे खाली घ्यायचं. ठीक आहे. तर मग आता याला सॉल्व्ह करा. हा शून्य गेला, हा शून्य गेला. ओके. आता राहिले किती, 300. 300/13. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, किती राहिले, 300/13. आता याला कसं सॉल्व्ह करायचं, याला कसं सॉल्व्ह करायचं, जसं हे पर्सेंटेज कटले. ओके. तर याला आपण सॉल्व्ह करू 300/13. 13 दुने 26.
शून्य, 10तून 6 गेले 4 राहिले, हातचा परत 3तून 3 गेले 0 राहिले. ठीक आहे. पुन्हा 13 दुने 26, 13 39, 13 39 ओके, 10तून 1 गेला 9 राहिला आणि इथे 0 देणार. पुन्हा आपण काय करू, इथे पॉइंट देऊ, इथे एक 0 लिहू. पुन्हा पॉइंट देऊ आणि एक 0 म्हणजे पुन्हा एक 0 देऊ, इथे वर एक 0 आला. तर 13 पंचे 65, 13 मर्यादा त्यासाठी 91. तर 13 साठी 91 होणार. किती होणार? 13 साठी 91, 10तून 1 गेला 9 राहिला, हातच्या परत 0. पुन्हा काय होणार? 13 पंचे 65, 13 सकम 78, 13 सकम 78. हे तर सामोर लागतच जाणार. म्हणजे उत्तर काय आलं विद्यार्थ्यांनो? उत्तर आपण 23.08 लिहू शकू. कारण हे 76 आहे म्हणून. ठीक आहे. तर याचं उत्तर काय असणार? 23.08% एवढं काय असणार विद्यार्थ्यांनो? याचं उत्तर असेल. लक्ष द्या सगळ्यांनी, एक वेळेस पुन्हा द्या. हा एक प्रॉब्लेम तुम्हाला समजला ना विद्यार्थ्यांनो? तर यानंतरचे जेवढे पण प्रॉब्लेम येणार तुम्हाला इझिली समजून जाणार. ठीक आहे. आता बघा, कारण तुम्हाला माहिती आहे की तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नापेक्षा, म्हणजे आपण ए च्या रिलेटेड कंपॅरिझन करून राहिलो, पण आपल्या परीक्षामध्ये नेहमी कन्फ्युजन होत असते की बी ला खाली घ्यायचं की ए ला खाली घ्यायचं. हा कन्फ्युजनला दूर करण्यासाठी हा जो आहे हा नवीन कन्सेप्ट आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. लक्ष द्या. तर संख्या मोठी घ्यायची किंवा कमी म्हटलं तर, आणि जास्त म्हटलं तर संख्या लहान घ्यायची. तर इथे कमी म्हटलं तर ह्या दोघातली संख्या काय आहे? कोणती मोठी आहे ही आहे, म्हणून आपण डिनॉमिनेटर मध्ये 130 घेतले आणि अशा प्रकारे याचं उत्तर फाइंड आउट केलं. म्हणजे म्हणता येणार की बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाच्या 23.08% आहे. ठीक आहे. जर हा प्रॉब्लेम तुम्हाला कळला नसेल ना विद्यार्थ्यांनो, दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला नक्की कळणार. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला तर विद्यार्थ्यांनो, आता आपण सेकंड प्रश्न बघूया. लक्ष द्या सगळे इकडे. सेकंड क्वेश्चन कडे लक्ष द्या. हा क्वेश्चन तुम्हाला समजून जाणार विद्यार्थ्यांनो. जर पहिला क्वेश्चन तुम्हाला नसेल समजला तर या प्रश्नातून तुम्हाला तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होणार. लक्ष द्या सगळ्यांनी, फोकस ठेवा. तर या प्रश्नामध्ये काय म्हणून राहिले की ए चे उत्पन्न बी पेक्षा 30% नी कमी आहे. तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाच्या किती टक्क्यांनी जास्त आहे? किती टक्क्यांनी जास्त आहे? तर लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, कमी जास्त म्हटलं तर मी तुम्हाला हा हे ट्रिक सांगितली आहे, ह्यानुसारच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला डाटा इंटरप्रिटेशन मध्ये जे क्वेश्चन्स येतात त्यांना पण डील करायला खूप सोपी जाणार. तर हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्या बुक मध्ये नोंदवून ठेवा कुठेतरी. ठीक आहे. चला बोर्डकडे लक्ष द्या. तर काय म्हणताय विद्यार्थ्यांनो बघा, ए चे उत्पन्न बी पेक्षा 30% नी कमी आहे. ए चे उत्पन्न बी पेक्षा, अगर बी 100 असेल तर ए किती होणार? 70 होणार. ठीक आहे. तर ए चे उत्पन्न बी पेक्षा 30% नी कमी आहे. ह्या दोघांचा डिफरन्स किती आला? 30. ओके. ह्या दोघांचा डिफरन्स किती आला? 30%. ठीक आहे. तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाच्या किती टक्क्यांनी जास्त आहे? आता काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांना? जास्त आहे. तर कोणती संख्या निवडायची? छोटी संख्या. ह्या दोघातून लहान संख्या कोणती आहे? 70. ते आपण 70 इथे लिहिले इंटू 100%, इंटू 100%. काढा, उत्तर काढा. बघा काय म्हटलं, कोणती संख्या जास्त आहे म्हणून राहिले. बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाच्या किती टक्क्यांनी जास्त आहे? जास्त आहे म्हटलं तर मग छोटी व्हॅल्यू घेतली, लहान व्हॅल्यू घेतली. ठीक आहे. कोणती लहान व्हॅल्यू? 70 घेतली. चला सॉल्व्ह करा. हे शून्य हा शून्य गेला. ठीक आहे. 3/7 इंटू 100%. आता मला सांगा, हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. जसं 1/7 ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांनो? हे फ्रॅक्शन मध्ये आहे तर पर्सेंट मध्ये किती होणार? 1/7 ची 14च्या फळा. 14 एक 14, 14 दुने 28. हे मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगितलंय. आता इथे किती आहे? 3/7. तर 3/7 तर आपण काय करू? इंटू 3 करू इथे आणि इंटू 3 इकडे, म्हणजे 14च्या फळा. आता 3/7 तर 14 त्रिक 42. किती होणार? 14 त्रिक 42 आणि 28 त्रिक 28 दुने 56, 28 त्रिक 84. किती होणार? 28 त्रिक 84. तर हा काय झाला? 3/7. याची फ्रॅक्शन व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केल्यावर 42/84 येणार. तर याचा आन्सर किती होणार विद्यार्थ्यांनो? किती होणार सांगा? किती होणार? 42.84%. ओके. हा 14चा फळा असतो.
ठीक आहे, आलं लक्षात? सोपं होतं, काही हार्ड नाही. ऑप्शन नंबर ड. ऑप्शन ड. ठीक आहे, बघा पुन्हा एक वेळेस बघा. ए चे उत्पन्न बी पेक्षा 30% ने कमी आहे, म्हणून बी 100 तर ए किती होणार 70. या दोघांचा डिफरन्स किती आहे 30. आता मग काय विचारून राहिलं की बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाच्या किती टक्क्यांनी जास्त आहे. जास्त आहे म्हटलं तर संख्या कोणती घ्यायची, लहान घ्यायची. लहान संख्या कोणती आहे 70. ते कुठे घ्यायचे डिनॉमिनेटर मध्ये. तर बघा 30/70 इंटू 100%, 3/7. 3/7 म्हणजे 1/7 ची व्हॅल्यू 14.28 इंटू 3 इथे केलं तर इंटू 3 आपण इथे बी करू. ठीक आहे, तर हे काय होणार 3/7, तर हे किती होणार 14 त्रिक 42, 28 त्रिक 84, 28 त्रिक काय होणार विद्यार्थ्यांना 84, तर 42.84 त्याचं उत्तर. ठीक आहे, समजलं? चला, मला असं वाटतंय की आता प्रत्येकालाच हे प्रॉब्लेम समजलं असेल. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया याच्याच रिलेटेड. चला तर मग लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम. दोन संख्या एक तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 30% आणि 37% ने कमी आहे. ओके, कमी आहे म्हणून राहिले. तर दुसरी संख्या पहिलीपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. ओके, कमी कमी म्हणून राहिले. ठीक आहे, तर दुसरी संख्या तिसरी संख्यापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. Two numbers are less than a third number by 30% and 37%. By what percentage is the second number less than the first number? आणि त्याचे ऑप्शन आहे. चला बघूया याला कसं सॉल्व्ह करायचं ते. ठीक आहे, लक्षात आहे सगळ्यांनी की दोन संख्या एक तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 30% आणि 37% ने कमी आहे. आता दोन संख्या आता हे एक बी, हे ए बी आणि हे सी. सी जर 100 असेल, ठीक आहे, तर पहिली संख्या 30% ने कमी आहे, तर म्हणजे ए किती होणार 70. ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या. आणि दोन संख्या एक तिसरी संख्यापेक्षा अनुक्रमे 30%, तर पहिली संख्या 30% ने कमी झाली, दुसरी काय म्हणते 37% ने कमी आहे. 37% म्हणजे किती झाले 37% कमी आहे, म्हणजे इकडे 4 40 आणि ते 60 म्हणजे 63. किती होणार 37 मध्ये 3 मिळवले 40 आणि ते 60 किती झाले 63%. ठीक आहे, एवढं कळलं तुम्हाला. म्हणजे ए ची व्हॅल्यू 70 आहे, बी ची 63 आहे आणि सी ची 100 आहे. आता विचारत काय, तर दुसरी संख्या पहिलीपेक्षा किती टक्क्यांनी काय म्हणतात विद्यार्थी कमी आहे. कमी आहे पहिली संख्या दुसरी संख्यापेक्षा, म्हणजे ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन आहे. ह्या दोघांमध्ये काय कंपॅरिझन आहे सांगा. याचा डिफरन्स किती होऊन राहिला 7 चा डिफरन्स होऊन राहिला आहे की नाही. 70 मधून 63 गेले किती राहिले 7. आता काय म्हणून राहिले की हे जे आहे ना दुसरी संख्या पहिली संख्यापेक्षा किती टक्क्यांनी काय कमी आहे म्हणून राहिले. तर कमी म्हटलं तर आपण मोठी संख्या घ्यायची. ह्या दोघांतनं मोठी कोणती आहे, ही आहे 70 आहे. 70 खाली ठेवायचे इंटू 100. एवढं कळलं का विद्यार्थ्यांनो? बघा लक्ष द्या, एवढं कळलं का? ठीक आहे, चला कळलं असेलच. या दोघांचा डिफरन्स घेतला आणि काय म्हणून राहिलं कमी आहे म्हणून मोठी संख्या ठेवली आपण खाली. ठीक आहे, डिनॉमिनेटर मध्ये हा शून्य गेला, ह्या 7 आणि हे 7 गेले, राहिले किती 10%. ऑप्शन मध्ये आहे का 10%? हो, ऑप्शन अ. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हम्म. काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो की ए चे उत्पन्न बी पेक्षा 25% अधिक आहे आणि बी चे उत्पन्न सी पेक्षा 20% अधिक आहे, तर ए चे उत्पन्न सी पेक्षा किती टक्के अधिक आहे. अधिक म्हणजे जास्त आहे, ते फाइंड आउट करायचं आहे. चला लक्ष द्या बोर्डवर सगळ्यांनी. ठीक आहे, लक्ष द्या. तर इथे म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो की ए चे उत्पन्न बी पेक्षा 25%
अधिक आहे. ओके. ए चे उत्पन्न बी पेक्षा आणि बी चे उत्पन्न सी पेक्षा 20% अधिक आहे. बी चे उत्पन्न सी पेक्षा, तर सी जर आपण 100 घेतला तर बी किती होणार? 120. एवढं कळलं का? ठीक आहे. बी चे उत्पन्न सी पेक्षा 120% जास्त. जर सी 100 असेल तर बी 120 असणार. आणि पहिल्या ह्याच्यात काय म्हणून राहिले की ए चे उत्पन्न बी पेक्षा 25% अधिक आहे. ठीक आहे. 25% अधिक आहे. तर बी जर 120 असेल तर हा 25% अधिक आहे. तर आपण 120 चे किती काढून 25% काढा. मग काढल्यानंतर 120 मध्ये ऍड करा. हे डायरेक्ट 125% घ्या. ठीक आहे. तर हे काय होणार? 25 5 125, 25 चोक 100, 4 तिरी 12, 5 तिरी 15 आणि 1 शून्य. म्हणजे हे किती होणार? ए ची व्हॅल्यू किती होणार? 150. कळलं? काय म्हणून राहिलं की ए चे उत्पन्न बी पेक्षा 25% अधिक आहे. तर बी जर 120 असेल तर ए किती होणार? 150 होणार. ठीक आहे. त्याच प्रकारे बी चे उत्पन्न सी पेक्षा 20% अधिक आहे. तर सी जर 100 असेल तर बी किती होणार? 120. एवढं कळलं का विद्यार्थ्यांनो? एवढं कळलं? चला. चला समोर जाऊया. तर काय म्हणून राहिले की ए चे उत्पन्न सी पेक्षा, आता कंपॅरिझन कोण आहे? ए आणि सी. ठीक आहे. ए चे उत्पन्न सी पेक्षा किती टक्के अधिक आहे? अधिक म्हणजे जास्त. जास्त म्हणलं संख्या कोणती घ्यायची? लहान. आता मला सांगा ह्या दोघात आहे डिफरन्स. 150 आणि 100 कितीचा डिफरन्स आहे? 50 चा डिफरन्स आहे. ओके. आता काय म्हणून राहिले? किती टक्क्यांनी अधिक आहे? अधिक आहे म्हणून राहिले तर काय घ्यायचं? जास्त म्हणून राहिले तर संख्या लहान घ्यायची. दोघात संख्या लहान कोणती आहे? 100 गुणिले 100%. हे 100 हे 100 केले, उत्तर आलं 50%. बघा किती सोप्पं आणि लवकर काढून राहिलो आपण. तुम्ही जर प्रत्यक्षात अशा प्रकारचे क्वेश्चन काढायला लागले ना, तर तुम्ही माझ्यापेक्षाही एकदम फास्ट काढू शकता. मी तुम्हाला एक्सप्लेन करून राहिलो म्हणून माझा टाइम चालला. नाहीतर बस असं पुट केलं, दोघांचा डिफरन्स बघितला आणि कोण लहान आहे कोण मोठा आहे हे बघितलं आणि बस इंटू 100% आणि उत्तर निघालं. अगदी 15 सेकंदच्या अंदर तुमचं उत्तर निघू शकते विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. ओके. ऑप्शन नंबर क याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क. ठीक आहे. रफ करू. स्क्रीनशॉट घेऊन घेतो. चला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. अच्छा, आता हा नवीन टाइप आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. नवीन टाइप मध्ये काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो? जर इथे लक्ष द्या सगळ्यांनी. जर वर्तुळाच्या त्रिज्येत 1% नी वाढ केली तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्क्यांनी वाढ होईल? ओके. आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. इफ रेडियस ऑफ अ सर्कल इज इन्क्रीज बाय 1%, व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज इन इट्स एरिया? आणि हे ऑप्शन आहे. ओके. चला लक्ष द्या आता सगळ्यांनी. बोर्डकडे लक्ष द्या. या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करूया? ठीक आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या. आता याचं काम झालं विद्यार्थ्यांना. हे मला असं वाटतं की तुम्हाला कळलं असेल कमी जास्त वालं. हे तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये नोंदवून घ्या. ठीक आहे. चला. काय म्हणून राहिले की जर वर्तुळाच्या त्रिज्येत 1% ने वाढ केली तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल? तर याच्यात काय करायचं विद्यार्थ्यांनो? समजून जा कोणती बी गोष्ट काय असते? 100% असते. किती असते? 100% असते. ठीक आहे. जर वर्तुळाच्या त्रिज्येत 1% ने वाढ केली. आता वर्तुळ म्हटलं तर म्हणजे सर्कल. सर्कलचा एरिया काय असतो? पाया आर स्क्वेअर. ओके. म्हणजे वाढ कशात होऊन राहिली? रेडियस मध्ये होऊन राहिली. तर काय? तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल? म्हणजेच त्याच्या एरियामध्ये किती टक्के वाढ होईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर याच्यात काय रेडियस मोठी होऊन राहिली. तर रेडियस किती आहे? 2 आहे ना. यालाच आपण 2 रेडियस म्हणू ना. पाया आर इंटू आर. ठीक आहे. तर काय होऊन राहिले? त्रिज्येत 1% ने वाढ होऊन राहिली. तर याच्या 100% मध्ये 101 अपॉन मध्ये 100 आणि 101 अपॉन मध्ये 100 याला अशा प्रकारे लिहू आपण आणि सॉल्व्ह करू.
ओके. आणि प्रत्येक प्रॉब्लेम आपल्याला अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पण यात काय होणार विद्यार्थ्यांनो, हे आणि हे कट होणार, मग याला आणि याला मल्टिप्लाय करणं पडेल. तर याला सॉल्व्ह करण्याची आणखी एक दुसरी टेक्निक आहे. लक्ष द्या इकडे. कसे? तुम्हाला पर्सेंटेज नेट चेंजचा हा एक फॉर्म्युला लक्षात असायला पाहिजे. इंग्लिशमध्ये नाव आहे याचं पर्सेंटेज नेट चेंज. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ए प्लस बी प्लस ए इंटू बी अपॉन मध्ये 100. ठीक आहे. हा तुम्हाला कॉम्प्लिकेटेड ज्या नंबर्स असतात, जसे 1 झालं, 5 झालं, तर ते सॉल्व्ह करायला इझी जाणार. ठीक आहे. तर इथे पर्सेंटेज नेट चेंजचा फॉर्म्युला लावायचा. आता ए म्हणजे किती पर्सेंटने होऊन राहिला चेंज? 1%नी. तर 1, दुसरा बी 1% आहे. 1 प्लस 1 इंटू 1 अपॉन मध्ये 100 म्हणजे किती झाले? 2 प्लस हे किती? 1 अपॉन मध्ये 100 म्हणजे 2 प्लस 0.01 म्हणजे 2.01% चेंज होऊन राहिलं. म्हणजे याचं उत्तर किती निघणार विद्यार्थ्यांनो? 2.01. काय निघणार? 2.01. ओके. जर याला सॉल्व्ह करतो म्हटलं तर कसं सॉल्व्ह करू? हे 100 गेले विद्यार्थ्यांनो. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, अपॉन मध्ये 100 ठेवले, तर आपल्याला उत्तर एवढं मिळणार. किती मिळणार? 2.01%. ओके. 2.01% म्हणजेच पुन्हा लक्ष द्या, इथं आपल्याला उत्तर अशा प्रकारे मिळणार. जर आपण याला सॉल्व्ह केलं तर 102.01%. ठीक आहे. काय मिळणार? 102.01% आन्सर मिळणार. मग याला 100 सोबत कंपेअर करायचं. हे 100 आणि हे 2.01%. ठीक आहे. याला 100 सोबत कंपेअर करायचं. कारण आपण 100 सोबत घेऊन राहिलो, 100 सोबत व्हॅल्यू घेऊन राहिलो. ठीक आहे. तर 100% सोबत कंपेअर करायचं. तर कितीनी जास्त आहे? 2.01 नी जास्त आहे. तर आन्सर होणार हे. ठीक आहे. ऑप्शन मध्ये काय दिलंय? ऑप्शन क. ऑप्शन क. ठीक आहे. आणि दुसऱ्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. पण कॉम्प्लिकेटेड व्हॅल्यू राहिली तेव्हा सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आणि इथे कसं, इथे आपण 100% सोबत कंपेअर करून राहिलो, कारण मग 101 मग 101 होऊन राहिलो. म्हणून इथे जेव्हा लास्टला आन्सर निघणार तेव्हा इथे 100 सोबत कंपेअर करायचं. ठीक आहे. 100 ना जास्त आहे तर जास्त लिहायचं. 2.5 2.01 जर कमी आलं तर कमी व्हॅल्यू लिहायची. पण कंपेअर 100 नीच करणं पडेल. ते तुम्हाला समोरच्या प्रॉब्लेम मध्ये माहिती पडणार. बनून राहा शेवटपर्यंत. ठीक आहे. तेव्हाच माहिती पडणार. जर स्किप केलं आता हा व्हिडिओ तर तुम्हाला काहीच समजणार नाही. ठीक आहे. कळलं विद्यार्थ्यांनो? चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. हम्म. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो? जर एखाद्या चौरसाच्या बाजूमध्ये 5% जास्तीने मोजमाप केले तर क्षेत्रफळात किती टक्के त्रुटी होईल? If the side of the square is measured by 5% in excess, what will be the percentage error in calculated area? चला आता 5% नी काय होऊन राहिले? मोजमाप एका चौरसाच्या बाजूमध्ये म्हणजे साइड मध्ये 5% नी जास्तीने मोजमाप केले तर त्याच्या ऑब्विसली म्हणजेच त्याचा एरिया चेंज होणार. ठीक आहे. एरिया चेंज झाला तर म्हणजे तो एरिया किती पर्सेंटनी चेंज होत आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला तर मग लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. ठीक आहे. हम्म. आता एक चौरस म्हणजे एक स्क्वेअरच्या बाजूने 5% जास्तीने मोजमाप झाले. ठीक आहे. ठीक आहे. एका चौरसाच्या बाजूने 5% जास्तीने मोजमाप झाले. म्हणजे हा जर स्क्वेअर आहे तर 5% हा इकडनं वाढला. ठीक आहे. आणि 5% हा इकडनी वाढला. ठीक आहे. तर हा जो चेंज झाला त्याच्या एरियामध्ये, आणि स्क्वेअरचा एरिया काय असतो? ए इंटू बी. ठीक आहे. तर ए इंटू बी पण याच्या साईड सारख्याच असतात. त्याच्यात याला पण काय म्हणू आपण? ए इंटू ए म्हणू. तर काय म्हणणार याच्या क्षेत्रफळात किती टक्के त्रुटी येणार? त्रुटी काय येणार? कॅल्क्युलेट एरर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर सांगा. आपण नेहमी मी म्हटलं 100 सोबत कंपेअर करतो. 100 इथे लिहितो 100. किती पर्सेंटनी त्रुटी होऊन राहिली? 5%नी. तर आपण 105 अपॉन 100 इथे लिहूया. 105 अपॉन मध्ये 100 इथे लिहूया. आता बघा, मी म्हटलं की दोन व्हॅल्यू कॉम्प्लिकेटेड असतात. एक 1 आणि एक 5.
जर याला सॉल्व्ह करतो म्हटलं तर हे 100 हे 100 गेले, म्हणजे 105 गुणिले 105 अपॉन मध्ये 100. ठीक आहे. तर आता हे आपण कॅल्क्युलेट करत राहून तर पुष्कळ वेळ जाणार. तर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण नेट पर्सेंटेज चेंजचा फॉर्म्युला लावू. बघू बनून राहा विद्यार्थ्यांनो शेवटपर्यंत, तुम्हाला समजेल. एवढं काही हार्ड आहे नाही. आपण प्रत्येक गोष्ट 100 सोबतच कंपेअर करणार आहोत. पण 1 आणि 5 काय विद्यार्थ्यांनो, 1 आणि 5 ह्या दोन ज्या व्हॅल्यू आहे त्यांना नेहमी पर्सेंटेज चेंजनी काढण्याचा प्रयत्न करायचा. आता मला सांगा साइडमध्ये चेंज होऊन राहिलं तर 5% एका साइडला, 5% दुसऱ्या साइडला, आणि स्क्वेअरच्या साइड दोन्ही सारख्या असतात. ठीक आहे. चला तर इथे आपण लिहू 5 + 5 + 5 × 5 अपॉन मध्ये 100. ठीक आहे. हे किती झाले, 5 आणि 5 10, आणि हे किती झाले 25 अपॉन मध्ये 100, म्हणजेच 10.25%. ठीक आहे. 10.25% काय होणार, त्रुटी येणार, त्रुटी झाली त्यांचीवाली. ठीक आहे. म्हणजेच एरर आला 10.25 म्हणजे 10.25%. जर याला 100 सोबत कंपेअर केलं असते विद्यार्थ्यांना, इकडे द्या, इकडे लक्ष द्या, हा ते एक टाइप याच्याने झाला. दुसऱ्या प्रकारे 100 सोबत कंपेअर केलं तर बघा दोन साइड मध्ये त्रुटी येऊन राहिली, म्हणजे एक्सेस होऊन राहिला, म्हणजे जास्त होऊन राहिला. तर ते 5% नी जास्त होऊन राहिली हे साइड, हे 5% नी जास्त होऊन राहिली. तर आपण काय केलं, 105 अपॉन मध्ये 100 लिहिलं, 105 अपॉन मध्ये 100 लिहिलं. ठीक आहे. आता याला जर मल्टिप्लाय केलं विद्यार्थ्यांनो तर आपल्याला उत्तर किती मिळणार, 110.25%. किती मिळणार, 110.25%. तर याला 100 नी कंपेअर करायचे, 100 नी. उत्तर आल्यावर 100 नी कंपेअर करा, हे 100 इकडे येणार आणि हे 10.25 इकडे येणार. जर याला प्लस केलं तर आपल्याला एवढंच मिळते. ठीक आहे. त्याचं उत्तर काय होणार, 10.25. ऑप्शन मध्ये आहे 10.25 ब, ऑप्शन बी. ठीक आहे. अशा प्रकारे याला सॉल्व्ह केलं जाणार. ओके. चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. इथे काय म्हणाले की एका व्यक्तीचे वेतन 50% नी कमी झाले आणि नंतर त्या कमी झालेल्या वेतनावर 50% नी वाढ झाली, तर त्याला किती टक्के नुकसान झाले. तर या प्रोसेसमध्ये जे जे 50% कमी होत आहे आणि 50% वाढून राहिले, तर या प्रोसेसमध्ये नेहमी व्यक्तीला काय होणार, नुकसानच होणार. बस किती नुकसान होऊन राहिले ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यात हे दोन व्हॅल्यू सारखे असायला पाहिजे. तर या प्रोसेसमध्ये त्याला काय होणार, नुकसानच होणार. चला बघूया, बोर्डवर लक्ष द्या. आणि अशा प्रॉब्लेमला आपण 100 नीच कंपेअर करणार आहोत जास्त करून. आता हे तर तुम्हाला समजलं असेल पर्सेंटेज नेट चेंज काय असतं म्हणून. त्याचा फॉर्म्युला a + b + a × b अपॉन मध्ये 100 हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ते एका व्यक्तीचे आधी 50% नी कमी झाले, नंतर त्या कमी झालेल्या वेतनवर पुन्हा 50% नी वाढ झाली, तर त्याला किती टक्के नुकसान झाले. ओके. तर आपण त्याला काय 100% सोबत काय करतो, कंपेअर करतो. ठीक आहे. 100% घ्यायचे सगळ्यात पहिले. याच्यावर काय झालं, त्याला 50% कमी झाली, तर 50% कमी झाली तर आपण 50% कमी लिहिले. ओके. मग काय म्हणते की त्याला 50 कमी झालेल्या वेतनवर 50% पुन्हा वाढ झाली, तर 100 सोबत कंपेअर केलं तर हे किती झाले, 150 अपॉन मध्ये 100. बघा हे 50 कसे आले, 100 मधून 50 गेले, 50 आले. हे 50 कसे आले, हे 150 कसे आले, कारण वाढ होऊन राहिली म्हणून 100 मध्ये 50 ऍड केले. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करा. हे 100 हे 100 गेले. ठीक आहे. ओके. हा 0 आणि हा 0 गेला, हा 0 आणि हा 0 गेला. आता किती झाले, 15×5 = 75. किती झाले, 15×5 = 75. 75% उत्तर आलं. ठीक आहे. 75% उत्तर आलं विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या. कारण किती टक्क्यांनी वाढ होऊन राहिली म्हणते, एका याच्यात 75% सॉरी, एका याच्यात 50% नी कमी होऊन राहिले आणि एका याच्यात 50% वाढून राहिले. आपण उत्तर काढलं 75%. पण कंपेअर सगळ्यात पहिले कशासोबत, म्हणजे कोणती व्हॅल्यू घेतली, 100, तर याच्यासोबतच कंपेअर करायचं. ठीक आहे. याच्यासोबतच कंपेअर करायचं. इकडे 100% आणि इकडे किती आहे, 75%. ठीक आहे.
तर मला सांगा विद्यार्थ्यांनो, 100 सोबत जर याला कम्पेअर केलं याला, तर कमी आहे. 100 पेक्षा काय आहे विद्यार्थ्यांनो? कमी आहे. आणि कितीची कमी आहे ते? कितीची कमी आहे विद्यार्थ्यांनो? 100% पेक्षा कितीची कमी आहे? हे 25% ची कमी आहे. तर आन्सर किती येणार विद्यार्थ्यांनो? 25%. म्हणजे ऑप्शन अ. ऑप्शन काय येणार? ऑप्शन अ. ठीक आहे. कारण बघा, उत्तर किती आलं? 75%. तर 100 सोबत कम्पेअर करा. 100 नी 75 जास्त आहे की कमी आहे? 100 नी 75 कमी आहे. किती कमी आहे? 25% ची कमी आहे. तर हे उत्तर होणार. हे काय होणार? हे आन्सर होणार. तर आता पण क्लिअर नाही झालं तर पुन्हा पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्न तुम्ही बघत गेला तर तुमचे डाउट क्लिअर होणार. कारण याच्यावरच आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम घेतलेले आहे. ठीक आहे. ते एका व्यक्तीचे 50% कमी झाले, 50% वाढ झाली. ठीक आहे. तर त्याला किती टक्के नुकसान झालं? 25% नुकसान झालं. ठीक आहे. आता याचं उत्तर 75 येते, पण याला 100 सोबत काय करतो आपण? कम्पेअर करतो. काय करतो? कम्पेअर. तुलना करतो आपण. काय करतो? तुलना. कारण आपण सगळ्यात पहिले 100 घेऊनच चाललेलो. तर 100 सोबत तुलना केली म्हणजे कितीनी कमी आहे? 25% नी कमी आहे. म्हणजे ऑप्शन अ. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. एखाद्या जिल्ह्याची लोकसंख्या 64,000 आहे, तर ती दरवर्षी 1/2% ने वाढत असेल, तर 3 वर्षानंतर एकूण लोकसंख्या किती असेल? ठीक आहे. पर्सेंटेज इन्क्रीज डिक्रीज वाला टाइप चालू आहे हा. तर याचं आपल्याला उत्तर फाइंड आउट करायचं आहे. चला लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. तर काय म्हणून राहिले की एखाद्या जिल्ह्याची लोकसंख्या 64,000 आहे. किती आहे? 64,000. ओके. जर ती दरवर्षी 1/2% नी वाढत असेल, तर 3 वर्षानंतर एकूण लोकसंख्या किती असेल? तर आता लोकसंख्या म्हणजे 3 वर्षानंतर किती असेल? 3 वर्षानंतर. तर आता किती आहे? आता एवढी आहे. तर 3 वर्षांनी हे एका वर्षात, हे 2 वर्षात, हे 3 वर्षात. 3 वर्षात इथे कितीतरी संख्या होणार. म्हणजे हे काय करून राहिले? वाढून राहिले. वाढून राहिले विद्यार्थ्यांनो. कितीने वाढून राहिले? 2 1/2 इकडे लक्ष द्या. 2 1/2% नी वाढून राहिले. ओके. 2 1/2 लाच काय लिहू? 2 दुने 4 ने 5/2% असं लिहू शकू का? असं लिहिता येणार का? 2 दुने 4 ने 1 5. 5/2%. यालाच आपण म्हणजे मी याला काय करून राहिलो? फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करून राहिलो. फ्रॅक्शनमध्ये. यालाच आपण अशा प्रकारे लिहू शकू का? 5/2 into 100 म्हणजेच आपण याला 5 5 एक 5, 5 दुने 10, 20 म्हणजे 1/40 असं लिहू शकू का? म्हणजे या व्हॅल्यूची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपण काय काढली? 1/40 काढली. काय काढली? 1/40. लक्ष द्या. कळलं एवढं? तर एखाद्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? 64,000 आहे. जे की 1/2% ने वाढत आहे. तर म्हणजे या पर्सेंटने वाढत आहे. आपण याला कशामध्ये कन्व्हर्ट केलं? फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट केलं. आता हे काय होऊन राहिली? हे इन्क्रीज होऊन राहिली. म्हणजे याला आपण काय लिहू शकतो? 41/40 लिहू शकतो. लिहू शकतो का? 41/40 हे मी सगळं घेतलंय पार्ट नंबर 2 मध्ये. तो पार्ट नंबर 2 बघायचा तुम्ही ज्यांना नाही कळत असेल ते. ठीक आहे. तर वाढ झाली म्हणजे याला 41/40 घेऊ. आणि तेच म्हणून राहिले की दरवर्षी 1/2% म्हणजेच 41/40 नी वाढत आहे. तर 3 वर्षांनी त्याची लोकसंख्या काय होणार? आता एवढी आहे. ती एका वर्षाने वाढली तर किती होणार? 41/40. ठीक आहे. हे काय होणार विद्यार्थ्यांनो? हे एका वर्षात. दुसऱ्या वर्षात पुन्हा 41/40 वाढणार. तिसऱ्या वर्षात पुन्हा 41/40 वाढणार. अशा प्रकारे इथे मग आपल्याला वाढलेली लोकसंख्या कळेल. ओके. मला सांगा हे बघा हे काय? हे पहिल्या वर्षात फर्स्ट इयर. पहिल्या वर्षात एवढी वाढली. ठीक आहे. मग हे दुसऱ्या वर्षात सेकंड इयरमध्ये एवढी वाढली. आणि थर्ड इयरमध्ये एवढी वाढेल. तिसऱ्या वर्षात एवढी वाढेल. कळलं एवढं? बघा
हे पहिल्या वर्षात एवढी वाढली, इथून तर एवढी वाढली. ओके. मग दुसऱ्या वर्षात इथून तर एवढी वाढली. ओके. तिसऱ्या वर्षात इथून ते एवढी वाढली. आपण एकाच ठिकाणी सगळं पुट केलंय. कळलं का? वेगवेगळ्या काळाची आवश्यकता नाही पडली आपल्याला. ठीक आहे. चला आता आपल्याला उत्तर फाइंड आउट करायचं. एवढं कळलं? ठीक आहे. ओके. चला लक्ष द्या इकडे. आता याचं कॅल्क्युलेशन करा. बघा हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य आणि हा शून्य कट झाला. ओके. हा 4चा क्यूब आहे 64. 4 चौक 16, 16 64. हे 4, हे 4, हे 4 केले आणि हे कट झालं. आता उरले किती? 41, 41, 41. चला करा. 41 into 41 हे किती होणार? 41. 4 1 4, 4 चौक 16 म्हणजे किती राहिले? 1 8 6 1. पुन्हा 41 नी करायचं आपल्याला. तर 41 पुन्हा मल्टिप्लाय करू आपण. 1 6 8 1 आणि हे किती राहणार? 4 1 4. 8 चौक 32 चे 2 हातचे लागले 3. ओके. साइन 6 चौक 24 आणि 3 27 चे 7 हातचे लागले 2. 4 1 4 आणि 2 6. याची ॲडिशन करत असतो आपण. ठीक आहे. हा 1 12 चे 2 हातचा 1 हे 9 हे 8 आणि हा 6. 68,921 आहे का ऑप्शनमध्ये? 68,921 ऑप्शन बी. ऑप्शन काय विद्यार्थ्यांनो? ऑप्शन बी. हे झालं आन्सर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं ते प्रॉब्लेम. म्हणजे किती होणार हे? 68,921. कळलं? कळलं विद्यार्थ्यांनो? बघा. एखाद्या जिल्ह्याची लोकसंख्या पहिले इतकी होती. ओके. ती दरवर्षी 1/2% न वाढत आहे. 1/2% म्हणजे एवढ्यानी वाढत आहे. म्हणजे वाढून किती झाली? एवढी झाली. ठीक आहे. म्हणजे त्याची फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू 1/40 आली. वाढून राहिली म्हणून आपण 41/40 लिहिलं. तर इथून ते इथेपर्यंत एका वर्षात एवढी वाढली. इथून ते इथेपर्यंत 2 वर्षात वाढली. इथून ते इथेपर्यंत 3 वर्षात वाढली. किती झाली मग ते? 68,921. 68,921. जर त्यांनी असं विचारलं की 3 वर्षात फक्त किती संख्यांनी वाढ झाली म्हटलं असतं, तर याच्या आणि याचा आपण डिफरन्स घेतला असता आणि वाढ झालेली काढली असती. ठीक आहे. एवढं पण लक्षात ठेवा. कळलं? चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. काय म्हणून राहिले विद्यार्थी? की 2002 मध्ये शहर ए चे जंगल क्षेत्रफळ 1200 हेक्टर होते. 2003 आणि 2004 मध्ये अनुक्रमे 5% आणि 10% नी वाढ झाली. तर 2004 मध्ये जंगलाचे क्षेत्रफळ किती झाले? ओके. तर जंगलाचे क्षेत्रफळ किती झाले आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला तर मग कशा प्रकारे फाइंड आउट करू? सांगा. कशा प्रकारे फाइंड आउट करू? ओके. चला लक्ष द्या. 2002 मध्ये शहर ए चे क्षेत्रफळ 1200 हेक्टर होते. म्हणजे किती होते? 1200 हेक्टर. ठीक आहे. हे किती केव्हा होते? 2002 मध्ये. ठीक आहे. हे 2002 मध्ये होते. 2002 मध्ये एवढे होते. 1200 हेक्टर. ओके. तर ए चे क्षेत्रफळ 1200 हेक्टर होते 2003 आणि 2004 मध्ये. आता 2003 मध्ये. तर 2003 मध्ये काहीतरी वाढ झाली. ओके. मग पुन्हा 2004 मध्ये काहीतरी वाढ झाली आणि किती वाढ झाली 2004 मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके विद्यार्थ्यांनो. तर मला सांगा की 1200 हेक्टर होते. पहिले किती होते? 1200 हेक्टर होते. ओके. त्याच्यावर वाढ झाली 2003 मध्ये 5% नी. 2003 मध्ये काय झाले विद्यार्थ्यांनो? 5% नी वाढ झाली. तर याला मी कसं लिहितो? 105/100 लिहितो. ओके. आणि 2004 मध्ये काय म्हणते? 10% नी वाढ झाली. तर इथे काय? 10% नी वाढ झाली. वाढ होऊन राहिली विद्यार्थी. ठीक आहे. ते मी इथे काय लिहिणार? 110/100. ओके.
2003 आणि 2004 मध्ये अनुक्रमे 5% आणि 10% नी वाढ झाली, तर 2004 मध्ये जंगलाचे क्षेत्रफळ किती झाले? 2004 मध्ये जंगलाचे क्षेत्रफळ किती झाले? पहिले 1200 होते म्हणजे ऑब्व्हियसली इथे काहीतरी वाढून येणारी संख्या आपल्याला मिळणार. तर पहिल्या वर्षात बघा, पहिल्या वर्षात एवढी वाढ झाली, हे की नाही? फर्स्ट इयर मध्ये किती वाढ झाली? एवढी वाढ झाली आणि सेकंड इयर मध्ये एवढी वाढ झाली. हे सेकंड इयर मध्ये, ठीक आहे. तर एवढी वाढ किती झाली 2004 मध्ये ते आपल्याला सांगायचं आहे. चला करा मग कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे. बघा कॅल्क्युलेशन कसं होणार याचं वालं 1200. तर हे 2 शून्य हे 2 शून्य गेले, ठीक आहे. हा एक शून्य आणि हा एक शून्य गेला. ओके. चला आता 105 गुणिला 12 करायचे. 12 पंचे 60, 12 एक 12 इंटू 11 करा. हे किती होणार? हा शून्य हा एक, हे 6 हे 8 आणि हे 3. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय 10 राहणार, तर हा शून्य गेला. म्हणजे वाढून किती आले? किती आले विद्यार्थ्यांनो? 1386 हे झालं त्याचं उत्तर. 1386 ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन बी. ऑप्शन काय होणार विद्यार्थ्यांनो? ऑप्शन बी. कळलं? बघा किती सोपं होतं. आणि आपल्याला अशाच प्रकारचे जे प्रश्न आहेत ते अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचे विद्यार्थ्यांनो. एकदम कमी वेळात. फक्त पुन्हा कन्सेप्ट याच्यात हे बी असते की हे काय आहे? हे जुनी व्हॅल्यू आहे. ठीक आहे. हे काय आहे विद्यार्थ्यांनो? ओल्ड व्हॅल्यू आहे. काय आहे? ओल्ड व्हॅल्यू. आणि हे जे येणार हे न्यू व्हॅल्यू येणार. काय येणार? न्यू करंट वाली व्हॅल्यू येणार. इथे नेहमी न्यू व्हॅल्यू येणार आणि इथे नेहमी जुनी व्हॅल्यू येणार. ठीक आहे. इथे नेहमी न्यू व्हॅल्यू येणार, कोणती पण असो, आणि इथे नेहमी जुनी व्हॅल्यू असणार. ठीक आहे. हे एवढं लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. ओके. समोर वाढायचं, समोर जायचं. कळतंय ना सगळ्यांना? काही कोणाला डाऊट? बघा कोणाला बी डाऊट असेल ना तर ते कमेंट बॉक्स मध्ये लिहून मला कळवा. मी त्यांच्या डाऊटचं निवारण 100% करणार. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम वर जाऊया. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणते की जर शहराची सध्याची लोकसंख्या 64,000 आहे आणि दरवर्षी 10% ने वाढ होते, तर 3 वर्षानंतर लोकसंख्या किती होणार? ओके. मगांच्याच सारखा प्रश्न आहे. चला याला आपण बघूया. लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. जर शहराची सध्याची लोकसंख्या, ही जुनी लोकसंख्या म्हणजे सध्याची किती आहे? 64,000 आहे आणि दरवर्षी 10% न वाढ होते. कितीने? 10%. ते 110% पहिली वेळेस झाले म्हणजे हा फर्स्ट इयर. सेकंड इयर मध्ये पुन्हा 10% म्हणजे 110% वाढली. ठीक आहे. आणि थर्ड इयर मध्ये पुन्हा ते 110% म्हणजे 10% नी वाढ होऊन राहिली. 10% नी वाढ, 10% नी वाढ, 10% नी वाढ. म्हणून 110/100, 110/100, 110/100 घेतले. ठीक आहे. तर लोकसंख्या किती असेल? तर आता लोकसंख्या किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचे. इथून ते हे फर्स्ट इयर मध्ये एवढी, सेकंड इयर मध्ये एवढी आणि थर्ड इयर मध्ये एवढी. बघा पहिल्या इयर मध्ये एवढी, सेकंड इयर मध्ये एवढी वाढली, थर्ड इयर मध्ये एवढी वाढली. म्हणून आपण अशा प्रकारे पुट केलं. ओके. एवढं कळलं? बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं शिकवणं शायदच YouTubeवर असेल. म्हणून तुम्ही माझे प्रत्येक लेक्चर जे आहे विद्यार्थ्यांना मन लावून ऐकत जा. ठीक आहे. बघत जा आणि त्याला आपल्या नोटबुक मध्ये उतरवत जा. ठीक आहे विद्यार्थ्यांना? एवढं कळलं? चला आता आपल्याला काय करायचं? फक्त कॅल्क्युलेशन करायचं. करा मग कॅल्क्युलेशन करा. 10% नी वाढ होऊन राहिली. मला सांगा हे 2 शून्य, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. हे 2 शून्य आणि हा एक शून्य आणि हा एक शून्य गेला. ओके. हा एक शून्य, हा एक शून्य गेला, हा एक शून्य, हा एक शून्य. म्हणजे सगळे शून्य कटले. ओके विद्यार्थ्यांनो, काय झालं? सगळे शून्य कटले. आता राहिले किती? 64 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11. आता मला सांगा 11चा क्यूब किती होतो? माहिती आहे का सगळ्यांना? क्यूब माहिती आहे सगळ्यांना? 1331. तुम्हाला ॲटलीस्ट
30 पर्यंत क्यूब माहित असायला हवे. 30 नाही सॉरी 20 पर्यंत तरी लक्षात असायला हवे. किती? 20 पर्यंत क्यूब लक्षात हवे. तर हे 11 × 11 × 11 किती झाले? 1331 इंटू काय करायचंय? 64 करायचंय. करा मग. 4 × 1 = 4, 4 × 3 = 12 चे 2 हातचा 1, 4 × 3 = 12 आणि 1 13 चा 3 हातचा 1, 4 × 1 = 4 आणि 1 5. ओके. 6 × 1 = 6, 6 × 3 = 18 चे 8 हातचा 1, 6 × 3 = 18 आणि 19 चे 9 हातचा 1, 6 × 1 = 6 आणि 1 7. किती होणार आहे? 4 आणि 2 8, 11 चा 1 हातचा 1, 15 चे 5 हातचा 1 म्हणजे 85,184 आहे का ऑप्शन मध्ये? 85,184 ऑप्शन डी. ऑप्शन काय होणार? ऑप्शन डी होणार. काय होणार? ऑप्शन डी. ओके. अशा प्रकारे इथे सॉल्व्ह केल्या विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नाला. चिंता नको करा विद्यार्थ्यांनो. आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन आपल्याला याच टाइपवर सॉल्व्ह करायचे जेणेकरून तुमचे प्रत्येक डाऊट प्रत्येक जे पण छोटे डाऊट असेल ना ते तुमचं क्लिअर होणार. काय केलं? 64,000 सध्याची लोकसंख्या होती. 10% वाढून राहिली. 10% इथे वाढले, 10% इथे वाढले, 10% इथे वाढले. तर आपल्याला उत्तर किती मिळालं? 85,184. 85,184. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचे विद्यार्थ्यांनो. हे 1 वर्षानंतर, हे 2 वर्षानंतर, हे 3 वर्षानंतर एवढी वाढ होणार. ठीक आहे. ही जुनी व्हॅल्यू, हे नवीन व्हॅल्यू. ठीक आहे. ही करंट व्हॅल्यू, ही जुनी व्हॅल्यू, सध्याची व्हॅल्यू. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणते की पाण्याच्या करात 20% वाढ झाली आणि वापरात 20% घट झाली तर एकूण खर्चामध्ये किती बदल झाला तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पाण्याचा जो टॅक्स असते वॉटर टॅक्स त्याच्यात पहिले 20% नी वाढ होऊन राहिली, मग 20% नी घट होऊन राहिली. तर याच्यात नेहमी काय होत असते? घटच होत असते विद्यार्थ्यांनो. चला लक्ष द्या सगळ्यांनी. ओके. पाण्याच्या करात सगळ्यात पहिले जसं आपण 20% नी वाढ झाली तर 100% सोबत कंपेअर करू कारण आपल्याला कोणतीच व्हॅल्यू दिलेली नाही आहे. ठीक आहे. तर 100% सोबत आपण कंपेअर करू. सगळ्यात पहिले 20% नी वाढ झाली तर 120 अपॉन मध्ये 100 असं लिहू. त्यानंतर काय होऊन राहिले की वाढ झाली त्यानंतर वापरात 20% घट झाली. अच्छा करामध्ये 20% वाढ झाली आणि आपण जे वापरतो करमध्ये वाढ झाली त्याच्यामुळे वापरात आपण काय केलं 20% घट केली म्हणजे 80. किती राहिली? 80 झाली. म्हणजे 20% घट झाली म्हणजे 100 सोबत कंपेअर केलं तर आपल्याला किती मिळाले? 80. ओके. तर एकूण खर्चामध्ये किती बदल झाला? खर्चामध्ये किती बदल झाला? तर काढा मग. काढा बदल काढा. ठीक आहे. बदल काढा विद्यार्थ्यांनो. हे 100 गेले, हे 100 गेले. हा 0 गेला आणि हे 2 शून्य गेले. 12 8 96. 12 8 किती आले? 96%. आणि 100 सोबत काय करणं पडते आपल्याला? 100 घेतल्यामुळे याच्यासोबत कंपेअर करणं पडते. तुलना करणं पडते विद्यार्थ्यांनो. तुलना. तर मला सांगा 100 पर्यंत याला त्याला कितीची कमी आहे? 4 ची कमी आहे. म्हणजे 4% ची काय झाली? घट झाली. म्हणजे हे काय होणार? आन्सर होणार. हे काय होणार? उत्तर होणार. ठीक आहे. ऑप्शन नंबर ड. ऑप्शन काय होणार विद्यार्थ्यांना? ऑप्शन नंबर ड होणार. काय केलं आपण? कंपेअर केलं 100 सोबत. कारण 100 व्हॅल्यू घेतली आपण त्यात एक पहिले 20% नी वाढ होऊन राहिली टॅक्समध्ये मग वापरात 20% नी कमी होऊन राहिली म्हणून 80% घेतलं. तर मग किती आलं? आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर 96% आलं. मग 96% आपण 100 सोबत कंपेअर केलं तर हे 100 पर्यंत यायला म्हणजे 100 कंप्लीट व्हायला किती म्हणजे कितीची कमी आहे? 4%. 4% ची काय झाली? घट झाली. ते आन्सर आणणार. तर आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर ड. ठीक आहे. कारण शेवटी तुलना आपल्याला 100% सोबतच करायचं आहे. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेमकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एका मशिनीची किंमत दरवर्षी 5% न घटते. तर सध्याची किंमत तिची 2 लाख रुपये असल्यास 2 वर्षानंतर ती किती होती? अच्छा 2 वर्षानंतर ती किती होणार? एका मशिनीची किंमत दरवर्षी 5% ने घटते म्हणते.
आणि सध्याची किंमत त्याची आता 2 लाख आहे. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होणार ते सांगायचे आहे. आता घटून राहिली म्हणजे ऑब्व्हियसली त्याची जी किंमत आहे ते कमी होणार. कमी होणार की नाही? तर चला मग याला कसं सॉल्व्ह करायचं लक्ष द्या. ठीक आहे. चला लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. काय म्हणाले की एका मशिनीची किंमत दरवर्षी 5% नी घटते. सध्याची किंमत त्याची किती आहे? 2 लाख रुपये. सध्याची किंमत किती आहे विद्यार्थ्यांनो? 2 लाख रुपये आहे. आणि किती पर्सेंटनी घटते? 5% नी घटते. तर 100 सोबत कंपेअर केलं 5% नी घटते तर आपण 95% एवढं लिहू. ही झालं एका वर्षात. हे एका वर्षाची एवढी किंमत झाली. जर 5% ने घटली तर. ती 2 वर्षानंतरची म्हणून राहिली. तर पुन्हा आपण 5% नी घटू. तर हे 100 सोबत किती होणार? 95% हे 2 वर्षाची. ठीक आहे. फर्स्ट इयरची हे सेकंड इयरची. हे टोटल किंमत किती असणार आहे आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. म्हणजे ऑब्व्हियसली घटून राहिली तर कमीच होणार व्हॅल्यू. तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं. चला करा. फाइंड आउट करा. कॅल्क्युलेशन करा. सांगा. सध्याची व्हॅल्यू किती आहे? 2 लाख रुपये आहे. 5% नी घसरून राहिली. ती एका वर्षात 5% नी एवढी घसरली. मग दुसऱ्या वर्षात एवढी घसरली आणि आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. चला काढा. करा कॅल्क्युलेशन. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. अच्छा 95. 95 चा स्क्वेअर काय असतो? 5 5 25 असते आणि 9 10 90 असते. 90 25. आता मला स्क्वेअर माहित आहे 90 25 मी फाइंड आउट बी केलं. त्या 95 गुणिले 95 केलं तरी आपल्याला 90 25च मिळणार. ठीक आहे. तर काय होणार इथे 90 25 गुणिले 2 करा. कारण हा शून्य मग शेवटी लावून टाकू. 5 2 10 चे शून्य, हातचा 1, 2 दुणे 4 ने 1, 5, 2 शून्य शून्य, 9 दुणे 18 आणि हा राहिलेला शून्य. असं बी करता येते. म्हणजेच काय होणार 18,500. त्याची राहून 18,500 नाही विद्यार्थ्यांनो 1,80,000. किती आली? 1,80,500. ठीक आहे. तर त्याची घटून किंमत किती आली? 2 वर्षानंतर 1,80,500. कळलं विद्यार्थ्यांना? ऑप्शन नंबर आहे 1,80,500. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन सी. हे झालं त्याचं उत्तर. हे झालं त्याचं आन्सर. ओके. सध्या पहिले एवढी होती. मग 5% इथे घसरली, 5% इथे घसरली. घसरल्यामुळे व्हॅल्यू एवढी झाली. बस. आपण एवढं केलं. दुसरं काही नाही केलं. कळलं का विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हणताय विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. ओके. एखाद्या वस्तूची किंमत 10% ने व नंतर 20% ने वाढवली गेली तर वाढल्यानंतर किंमत ₹33 असेल तर मूळ किंमत किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे. पहिले म्हणजे वाढल्यानंतर किंमत 33 झाली तर त्याच्या पहिले अगोदर किती किंमत होती ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि हे त्याचे ऑप्शन दिले इकडे विद्यार्थ्यांना. ठीक आहे ABCD मध्ये. चला आता याच्याकडे लक्ष द्या. याला कसं फाइंड आउट करू आपण? लक्ष द्या विद्यार्थ्यांना. एका वस्तूची किंमत प्रथम 10% ने मग नंतर 20% ने वाढवली गेली. ओके. जर वाढल्यानंतर किंमत ₹33 तर मूळ किंमत काय? मूळ किंमत असेल X. आधीची किंमत काय असेल? X. ठीक आहे. मला माहिती नाही. पण याच्यावर काय होऊन राहिले विद्यार्थ्यांनो? प्रथम 10% नी वाढ झाली. कितीनी? 10% नी वाढ झाली. तर 1 से 10/100 आपण असं लिहू का? हो. प्रथम 10% नी वाढ झाली. व नंतर 20% नी वाढ झाली. कितीनी? 20% नी. तर मग आपण काय लिहू? 120/100 म्हणजे इथे काय 20% नी वाढ होऊन राहिली. मूळ किंमत मला माहित नाही. X पकडली त्याच्यावर 10% नी वाढ झाली. ठीक आहे. मग नंतर पुन्हा याच्यावरच 20% नी वाढ झाली. ओके. व वाढल्यानंतर किंमत किती झाली विद्यार्थ्यांनो? वाढल्यानंतर किंमत ₹33 झाली. किती रुपये झाली? 33 असेल तर मूळ किंमत काय? तर ही X ची जी किंमत आहे ते फाइंड आउट करायची. किती सोपं आहे. आपण वाचलं, व्हॅल्यू पुट केली. आता आन्सर काढायचं कॅल्क्युलेशन करून. चला तर मग काढा.
कसं करणार, x ची व्हॅल्यू काढायची आहे, 33 दिलेलं आहे. इथेच कसं लिहू, 33 गुणिला 100/110 आणि 100/120. याला काय लिहू, अशा प्रकारे लिहू शकतो का? हो सर, लिहू शकतो. इकडे 33 आहे, याला इकडे म्हणजे लेफ्ट साइडची व्हॅल्यू इकडे राईट साइडला जाणार, तर काय होणार 100/110 आणि हे 100/120. चला कॅल्क्युलेट करा. हा शून्य गेला, हा शून्य आणि हा शून्य गेला. ओके, ठीक आहे. आता अक्रम तिया 33. ठीक आहे, 11 तिया 33. 11 आणि हे 3 चो 12 आणि इथे खाली 4 एक 4 आणि हे 25 टाइम देणार म्हणजे 25 रुपये. x ची व्हॅल्यू किती आहे, 25. हे पहिली त्याची म्हणजे हे काय होणार आन्सर. ऑप्शन मध्ये काय विद्यार्थ्यांनो 25 आहे का? ऑप्शन डी. ऑप्शन काय होणार विद्यार्थ्यांनो? ऑप्शन होणार डी. ठीक आहे, कळलं? बघा सोपं होतं. त्याची किती किंमत होती मला माहित नाही. पहिले 10% ने वाढवली, मग 20% ने वाढवली ना, वाढून किती रुपये सांगून राहिला, 33 रुपये आहे. तर ते x ची किंमत किती असेल, या अगोदरची किंमत किती असेल, बस त्याला पुट केलाय. तशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन करून x ची किंमत मिळाली 25. इथे 25 पुट केला. जर इथे 25 आलं असतं, 25 वर 110%, मग 130 पुन्हा 120% वाढवलं तर आपल्याला किती मिळालं असतं, 33 मिळालं असतं. ठीक आहे, चला तर मग हे एवढं कळलं. चला बघा किती सोप्या पद्धतीने आपण हे गणित सॉल्व्ह करून घेत आहे. हेच गणित आपल्याला प्रॉब्लेम मध्ये किती डिफिकल्ट जात असतात. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम वर जायचं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पपईचे झाड 2 वर्षापूर्वी लावले गेले. किती वर्षापूर्वी विद्यार्थ्यांनो? 2 वर्षापूर्वी लावले गेले. त्याची उंची 20% वाढते. जर सध्याची उंची 540 सेंटीमीटर असेल तर लावल्यावेळी उंची किती होते? त्याच्या पूर्वीची उंची विचारून राहिले विद्यार्थ्यांनो. काय विचारून राहिले? पूर्वीची उंची विचारून राहिले. तर चला सगळे लक्ष द्या इकडे. आपल्याला पूर्वीची उंची फाइंड आउट करायची आहे. आता बघा, हे पूर्वीची व्हॅल्यू, ओके, आणि हे करंट वाली, हे सध्याची व्हॅल्यू. सध्याची नाही, हे नवीन व्हॅल्यू. ठीक आहे, हे जुनी व्हॅल्यू आणि ती नवीन व्हॅल्यू, नंतरची व्हॅल्यू. ठीक आहे, पूर्वीची आणि हे नंतरची. एवढं तर लक्षात आहे ना? अगोदर बी सांगितलंय मी तुम्हाला. तर पपईचे झाड 2 वर्षापूर्वी लावले म्हणते. त्याची उंची आता 2 वर्षापूर्वी लावली तर त्याची उंची असेल x, माहिती नाही. ओके, त्याची उंची दरवर्षी 20% ने वाढते. चला, एका वर्षी वाढले त्याचे 120%. ही झाली एका वर्षाची व्हॅल्यू. त्यानंतर काय म्हणून दरवर्षी जर सध्याची उंची दिली आहे 540, म्हणजे नवीन या नंतर या सध्याची उंची किती दिली आहे 540. ठीक आहे, हे सध्याची उंची किती आहे 540 आहे. ओके, किती आहे 540 असेल तर लावत्या वेळी उंची किती होते? अच्छा, तर पपईचे झाड 2 वर्ष अगोदर लावले गेले. ते एका वर्षात, तर 2 वर्ष अगोदर लावले तर तेव्हा उंची एवढी होती 2 वर्ष अगोदर. मग काय म्हणते की त्याच्यामध्ये वाढ होऊन राहिली. किती वर्षांनी? 20%. ती एका वर्षी एवढे वाढले आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा एवढे वाढले. हे दुसऱ्या वर्षी, हे फर्स्ट इयर, हे सेकंड इयर. ठीक आहे, सेकंड इयरला इतके वाढले आणि त्याची झाली किती उंची? 540 एवढी उंची झाली. 540 सेंटीमीटर एवढी उंची झाली. तर लावत्या वेळी त्याची उंची किती होती? मगांसारखं क्वेश्चन जे 25 आलं होतं आणि तशा प्रकारचेच क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्याच प्रकारे सॉल्व्ह करायचे. पहिल्या वर्षी एवढं वाढते, दुसऱ्या वर्षी एवढं वाढते, त्याची दुसऱ्या वर्षी उंची दिलेली आहे एवढी. तर जेव्हा लावलं होतं झाड तेव्हा उंची किती होती ते फाइंड आउट करायचं. चला करा, पटकन करा. कसं करणार? काय होणार आहे? 540 होणार गुणिला लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला गेले हे व्हॅल्यू, तर 100/120 होणार इंटू 100/120 होणार. ओके, हा शून्य गेला, हा शून्य आणि हा शून्य गेला. ओके, आता कसं करायचं? हा,
यालाच मी साइन 2 12 लिहितो. ओके. साइन 7 42 साइन 8 42 6 9 54. हा 6 9 किती होणार? 54 होणार. ओके. आणखी 3 तिरी 9 3 चौक 12. ठीक आहे. हे किती होणार? हे 2 पंचे 10 होणार आणि हे किती होणार? 25 टाइम जाणार. ओके. आता 25 पाचे 125 गुणिला 3. 3 एक 3 हे 2 शून्य 3 दुने 6 आणि 5 तेरी 15. ओके. म्हणजे हे किती? 5 7 आणि 3 375. ओके विद्यार्थ्यांनो. म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला झाड होतं जेव्हा लावण्याच्या कंडिशनला होतं तर तेव्हा त्याची उंची किती होती? 375. हे x ची व्हॅल्यू झाली. ठीक आहे. हे झालं आन्सर. आन्सर ऑप्शन नंबर 375 बी. ऑप्शन काय येणार विद्यार्थ्यांनो? 375 बी. बघा, जुनी उंची मला माहिती नाही, पण त्याच्यावर पहिले 20% वाढ होऊन राहिली, मग पुन्हा 20% वाढ होऊन राहिली. वाढ झाल्यानंतर नंतरची उंची त्यांनी दिलेली आहे 540. जुनी उंची काढायची आहे. अशा प्रकारे पुट केलं आणि अशा प्रकारे फाइंड आउट केलं x = 375. म्हणजे x ची व्हॅल्यू किती होती? 375. त्याच्यावर 20% वाढले पहिल्या वर्षी, पुन्हा 20% वाढली दुसऱ्या वर्षी, मिळून किती मिळाल? किती हाईट झाली त्यांची? 540 सेंटीमीटर. आणि जुनी हाईट किती होती वाढण्याच्या अगोदर? 375 सेंटीमीटर. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. मला असं वाटतं एवढे प्रॉब्लेम तुम्हाला सफिशियंट आहे, तरी काही सामोर प्रॉब्लेम आहे का बघूया. हम्म. 4,11,540 किमतीची मालमत्ता दरवर्षी 5% कमी होते, तर 3 वर्षा अगोदर किती होती? 3 वर्षा अगोदर किती होती? ठीक आहे. तर सांगा 3 वर्षा अगोदर किती होती? काय म्हणताय विद्यार्थ्यांनो प्रश्न? 4,11,540 किमतीची मालमत्ता दरवर्षी 5% ने कमी होत आहे. 3 वर्षापूर्वी किती होती ते आपल्याला फाइंड आउट करायचे. चला मग करा फाइंड आउट. करा विद्यार्थ्यांनो फाइंड आउट करा. 4,11,540 किमतीची मालमत्ता काय होऊन राहिली? 5% ने कमी होत्या. 3 वर्षापूर्वी किती होती ते सांगायचं आहे. तर सध्याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 4,11,000. ठीक आहे. किती दिली आहे? 4,11,000 किती आहे? 540. एवढी मालमत्ता होती. 5% ने कमी होत आहे. 3 वर्षापूर्वी किती होते? 3 वर्षापूर्वी x असेल आणि 5% ने कमी होऊन राहिले म्हणजे 95/100%. पुन्हा हे 95% राहिली, पुन्हा हे 95% राहिली. आणि ते किती झाली मग? 4,11,540. तर 3 वर्षापूर्वी किती होती? कारण 3 वर्षापूर्वी आता याच्यापेक्षा तर जास्तच असणार विद्यार्थ्यांनो, कारण ती कमी होत चालली, तर याच्यापेक्षा जास्तच असणार. ओके. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला याला सॉल्व्ह करून बघूया. किती राहिले हे? 4,11,540 गुणिला लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला जाणार. किती होणार? 100/95 गुणिला 100/95 गुणिला 100/95. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. आणि हे आता x ची व्हॅल्यू निघणार जे असणार ते. हे आता तुमच्यावर मी सोपून राहिलो, हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे विद्यार्थ्यांनो. मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे फाइंड आउट केलं जाते म्हणून. ओके. तर हे व्हॅल्यू आता तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. बस कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि आन्सर येऊन जाणार. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आणि आन्सर येणार तर ऑप्शन आपल्या काय म्हणते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. एक वेळेस बघून घ्या.
ठीक आहे विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे आणि हे शेवटचे जे प्रश्न आहे याचं जे मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगितलेला आहे आणि स्टेप सांगितले आहे कसे सॉल्व्ह करायचे म्हणून. फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करून जे तुमचं उत्तर येणार ते तुम्हाला तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. आणि लिहायला विसरायचं नाही. ओके. चला तर अशा प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स आणि स्मार्ट सॉल्विंग टेक्निकसाठी बघत राहा सुगर स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशवतार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.